दिलेला आहे की स्वच्छ भारत अभियान. आता स्वच्छ भारत अभियान याचा अर्थ भारत स्वच्छ नाही का? स्वच्छ नाही का आहे. मग आपण स्वच्छ भारत अभियान का राबवतो? तुम्ही सर्वांनी सांगितलं भारत स्वच्छ आहे, पण ज्याचं त्याचं घर स्वच्छ आहे. हो. भारत स्वच्छ आहे म्हणजे काय? माझा घरातला कचरा मी रोज काढतो, दुसऱ्याच्या अंगणात टाकतो. माझं घर स्वच्छ आहे, माझं अंगण स्वच्छ आहे. एवढं सर्व देशात स्वच्छ आहे. पण माझं गाव स्वच्छ आहे का? माझी शाळा स्वच्छ आहे का? माझा देश स्वच्छ आहे का? ते नाही. आपलं घर स्वच्छ आहे, आपलं अंगण स्वच्छ आहे, पण नुसतं घर आणि अंगण स्वच्छ असून चालेल का? की फक्त आपलं घर स्वच्छ असलं पाहिजे, आपलं अंगण स्वच्छ असलं पाहिजे आणि देश अस्वच्छ असेल तर? मग देश जर अस्वच्छ असेल तर आपल्या देशाची कशी प्रतिमा राहील? मला सांगा. आपण टी व्हीवर पाहतो, पिक्चरमध्ये पाहतो, विदेशातले लोक कसे चकचकात, रस्ते चकचकात दिसतात, तिथले बाग बगीचे चकचकात दिसतात. मग आपल्या इथं का दिसत नाही? आपल्या देशालाही आज स्वातंत्र्य म्हणून 70 वर्षे झाली. आपले जे स्वातंत्र्य आंदोलनाचे जे प्रमुख नेते होते महात्मा गांधी, यांचं स्वप्न होतं की भारत स्वच्छ बनला पाहिजे. पण स्वातंत्र्य मिळालं, पण 70 वर्ष झाल्यानंतर स्वच्छता आली का? का नाही आली? कारण आपल्याला असं वाटतं की स्वच्छता करणं कोणाचं काम आहे? सफाई कामगारांचं काम आहे. ग्रामपंचायतीने लावलेले जे सफाई कामगार आहेत ते येतील, रस्ता झाडतील. कॉलेजमधले जे शिपाई आहे ते झाडतील. ऑफिसमध्ये जो पिऊन असेल तो झाडेल. आपलं काम कचरा टाकणं. कारण आपण इतके हुशार आहोत, जिथं बसतो तिथं कचरा टाकतो. आपण आपल्या वर्गामध्ये बसतो, चॉकलेट खातो, ते चॉकलेटचं रॅपर तिथंच फेकतो. कारण आपल्याला याची आवश्यकता भासत नाही. आपण आपल्या घरात असं करणार का? चॉकलेट खाल्ली आणि घरातच रॅपर फेकणार, असं आपण आपल्या घरात करणार नाही. कारण आपल्याला वाटतं आपलं घर स्वच्छ असावं, म्हणून आपण तसं वागत नाही. मग सार्वजनिक ठिकाणी आपण असं का वागत नाही? जे सार्वजनिक ठिकाण आहे, या सार्वजनिक ठिकाणी देखील आपण असं वागलं पाहिजे. पण दुर्दैवाने अशा प्रकारची सवय आपल्याला अजूनही लागली नाही. म्हणून महात्मा गांधीजींचं जे स्वप्न होतं, स्वच्छ भारताचं स्वप्न, हे पूर्ण करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी हे अभियान डिक्लेअर केलं. हे अभियान डिक्लेअर करण्यामागे मुख्य उद्देश असा होता की आपल्या देशाची जी प्रतिमा होती, विशेषतः स्वच्छतेच्या बाबत, ती काही फारशी चांगली नव्हती. कारण आपल्या देशामध्ये जे सार्वजनिक ठिकाणं आहेत ना, आता वेरूळ अजिंठा आहे, हे आपल्याकडचं जवळचं एक ऐतिहासिक ठिकाण आहे. पण आपण जर तिथं गेलं तर काय पाहतो? आजूबाजूला प्लॅस्टिकचे रॅपर पडलेले असतात. आपल्यामधले काही तज्ज्ञ काय असतात, तिथं ते नाव कोरतात. बसमध्ये अपडाऊन करतात ना तुम्ही खेड्यापाड्यात, तर बसच्या सीटांवर नाव कोरलेलं असतं. शाळेमध्ये गेला का तिथं नाव कोरलेलं असतं, जसं काही याची खाजगी मालमत्ता आहे. आपण खाजगी मालमत्तेमध्ये असं करू का? नाही करत. पण सार्वजनिक ठिकाणी आपल्याला अजूनही स्वच्छतेची सवय जी आहे ती लागलेली नाही. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदीने 5 वर्षाचं टार्गेट दिलं होतं. 2014ला हा कार्यक्रम लॉन्च झाला. 2019 मध्ये भारत स्वच्छ बनायचा त्यांचा उद्देश होता. कारण भारत जितका स्वच्छ बनेल त्याचा अप्रत्यक्ष फायदा कोणाला भेटेल? तर आपल्या देशाचं पर्यटन वाढेल. कारण आपला देश हा ऐतिहासिक देश आहे. या देशामध्ये फार ऐतिहासिक वास्तू आहेत. ताजमहल सारखी वास्तू आहे, अनेक जुनी मंदिरं आहेत, अनेक पुरातन किल्ले आहेत, अनेक जुनी स्मारक आहेत.
वेरूळ अजिंठासारखं जगप्रसिद्ध लेणं आहे, पण या ठिकाणी आल्यानंतर विदेशी पर्यटक नाकाला रुमाल लावतात. का लावतात? कारण एवढ्या आदर्श वस्तू आपल्या देशामध्ये आहेत, पण त्या क्लीन, साफ, नीट नेटक्या नाहीत. आजूबाजूला प्लॅस्टिक पडलेलं आहे, कचरा पडलेला आहे, त्या वस्तूंना विद्रूप केलेला आहे, गुहांवर नावं लिहिलेले आहेत. या उलट तुम्ही युरोपियन देशांमध्ये जा, त्या देशांमध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट नेटकी सफाई दिसून येईल. आपल्या देशामध्ये जा, रस्त्यावर जाताना कोणी पिचकारी मारताना दिसतं. बघा, सरकारी कार्यालयाच्या भिंती बघा लाल दिसतात, जसं काही लाल कलर दिलेला आहे असं भिंती दिसतात. आपल्या शाळेतले टॉयलेट्स बघा कसे असतात, कोणी थुंकलेलं असतं तंबाखूचं, कोणी गुटखाची पिचकारी मारलेली असते, कोणी पान खाऊन पिचकारी मारलेली असते. सर्व ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी असं दिसतं, कारण आपल्याला त्या गोष्टीचं मूल्य अजूनही कळालेलं नाही. कारण आपल्या देशामध्ये जर पर्यटन वाढवायचं असेल, आपल्या देशाची जर प्रतिमा बदलायची असेल, तर पहिली गोष्ट, जसं आपलं घर स्वच्छ ठेवतो तसं आपल्याला आपला परिसर जो आहे तो परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. म्हणून 2014 मध्ये ही स्कीम नरेंद्र मोदीने लॉन्च केली. अर्थात मोदीने पहिल्यांदा लॉन्च केली असं नाही, याच्या आधी ग्रामीण स्वच्छता अभियान नावाचं अभियान होतं. त्याच्या अंतर्गत 1999 मध्ये निर्मल भारत जे आहे ते निर्मल भारत नावाचं अभियान 99 पासून राबवत आले होते. महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा अभियान राबवलं जात होतं. हे जे दोन्ही अभियान आहेत, या दोन्ही अभियानाच्या अंतर्गत जी शहरं आहेत, खेडी आहेत, यांना पारितोषिक दिलं जायचं. म्हणजे जे गाव स्वच्छ आहे, जे शहर स्वच्छ आहे, त्यांना संत गाडगेबाबा पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार दिला जायचा. महाराष्ट्रामध्ये सुद्धा होतं. पण नरेंद्र मोदींनी ही जी स्कीम राबवली, ही मोठ्या प्रमाणावर देशभर राबवली आणि ही स्कीममध्ये लोकांनी भाग घ्यावा म्हणून त्यांनी 11 सेलिब्रिटी लोक निवडले. भारतामध्ये 11 सेलिब्रिटी लोक जे आहेत ते त्यांनी निवडले. त्याच्यामध्ये बाबा रामदेव आहेत, प्रियंका चोपडा आहेत, विराट कोहली आहेत, महेंद्रसिंग धोनी आहेत, किंवा तारक मेहता उल्टा चष्मा ही जी सिरियल आहे, या सिरियलची पूर्ण टीम आहे. सलमान खान आहे, काँग्रेसचे नेते शशी थरूर आहे, असे जे सचिन तेंडुलकर आहे, असे जे नामांकित व्यक्ती आहेत, या नामांकित व्यक्तींना 11 लोकांना त्यांनी आमंत्रित केलं. कशासाठी? की या स्वच्छता अभियानामध्ये जॉईंट व्हा आणि स्वच्छतेच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्या. मग या 11 लोकांनी ठिकठिकाणी, ज्या ठिकाणी स्वच्छतेचे उपक्रम सुरू होते, या उपक्रमामध्ये भाग घेतला. स्वतः नरेंद्र मोदी यांनी वाराणसी या ठिकाणी गंगा घाट जो आहे, या गंगा घाटावर स्वतः स्वच्छता केली आणि याच कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वच्छता करणारे जे कामगार होते त्यांचे पाय धुतले. हा जो कार्यक्रम झाला वाराणसीला, याच्यामध्ये स्वच्छता कामगारांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांचे पाय धुतले. याच्या मागचा हेतू असा होता की मोठे लोक जर याच्यामध्ये उतरले, मोठे जर लोक उतरले तर ऑटोमॅटिकच सर्वसामान्य माणसाला प्रेरणा मिळेल. म्हणून त्यांनी पहिलं काम केलं की 11 लोक जे सेलिब्रिटी आहेत, लोकांमध्ये लोकप्रिय आहेत, अशा 11 लोकांना त्यांनी जवळ केलं आणि या 11 लोकांच्या प्रेरणेने हजारो लोकांची स्वच्छतेमध्ये साखळी बनवली. दुसरा उपक्रम काय त्यांनी आखला की त्यांनी हा जो स्वच्छता अभियान सुरू आहे, या अभियानासाठी एक ॲप तयार केलं. माय गव्हर्नमेंट नावाचं स्वच्छता अभियानामध्ये ॲप तयार केलं. आणि या ॲपमध्ये काय होतं, तर या ॲपमध्ये आपण स्वच्छता केली की फोटो काढायचा, त्या ॲपमध्ये टाकायचा, मग आपल्याला सर्टिफिकेट मिळायचं. फोटोसाठी का असे ना, कारण आता लोकांना फोटोची फार क्रेज आहे. काम झालं नाही तर चालेल, फोटो आला पाहिजे, सेल्फीसाठी तर लोक मरायला तयार होतात, अशी कंडिशन आहे. म्हणून फोटोसाठी का असे ना लोक झाडायला लागले, कचरा गोळा करायला लागले आणि ते फोटो अपलोड करायला लागले. आणि त्यांनी काय सांगितलं की
तुमचं काम 9 लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे स्वच्छतेसाठी कशी आहे, साखळ तयार करा. तुम्ही एकटे स्वच्छता करू नका, तुम्ही या अभियानाला 9 लोक जोडा, मग पुढचे 9 लोक पुढच्या 9ना जोडतील. अशा पद्धतीने संपूर्ण देश ही जी साखळी आहे या साखळीमध्ये जोडला जाईल. आणि संपूर्ण देश जर साखळीमध्ये जोडला जाईल तर आपोआपच देशामध्ये स्वच्छता निर्माण होईल. कारण स्वच्छता करणं एका व्यक्तीचं, एका गटाचं किंवा शाळेतल्या मुलांचं काम नाही. कारण स्वच्छता करण्यासाठी सर्व लोकांचा सहभाग असणे गरजेचं आहे. म्हणून स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांची साखळी विकसित करा. जितक्या जास्तीत जास्त नागरिकांना या अभियानामध्ये जोडता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर या अभियानाला यश प्राप्त होईल. म्हणून याचा दुसरा टप्पा म्हणून त्यांनी काही लोकांना ब्रँड अँबॅसेडर म्हणून नेमले. स्वच्छतेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी काही लोकांना ब्रँड अँबॅसेडर नेमलं. कपिल शर्मा, सौरभ गांगुली अशी फार मोठी यादी आहे. अशा लोकांना ब्रँड अँबॅसेडर नेमलं. हे जे ब्रँड अँबॅसेडर असलेले लोक आहेत हे लोकांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देतात. कारण प्रत्येक गोष्ट कायदा करून साध्य होते असं नाही. आपल्या देशामध्ये स्वच्छतेबद्दल अनेक कायदे आहेत. बसमध्ये लिहिलेलं असतं, सार्वजनिक ठिकाण लिहिलेलं इथं थुंकू नका, लोक नेमकं तिथंच थुंकतात. नुसतं कायदा करून स्वच्छता होत नाही. म्हणून पहिली गोष्ट लोकांमध्ये जाणीव जी आहे ती जाणीव निर्माण करावी लागेल. कारण आपल्या देशामध्ये अजूनही गावांमध्ये, शहरांमध्ये स्वच्छतेची फार मोठी समस्या आहे. मग याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा इश्यू त्यांनी हातामध्ये घेतला तो म्हणजे उघड्यावर शौचाला जाणे. भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये हा कॉमन प्रॉब्लेम आहे. ग्रामीण भागामध्ये बहुसंख्य घरामध्ये आजही शौचालये नाहीत. याचा परिणाम असा होतो की ग्रामीण भागामधले बहुसंख्य लोक उघड्यावर शौचाला जातात आणि अशा कंडिशनमध्ये सर्वात वाईट परिस्थिती स्त्रियांची होती. कारण घरात शौचालय नसल्या कारणाने उघड्यावर दिवसा स्त्रियांना शौचाला जाता येत नाही. परिणाम काय होतो, त्या कमी अन्न खातात किंवा दिवसा शौचाला जायची वेळ नको म्हणून कृत्रिम पद्धतीने शौच दाबून ठेवतात. याचे अनेक विपरीत परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर होतात. किंवा उघड्यावर जर शौच केली तर शौचमध्ये अनेक विषाणू असतात, जीवाणू असतात. हे मातीमध्ये जातात, पाण्यामध्ये जातात आणि ते धुळीमध्ये पण येतात आणि तेच जीवाणू विषाणू परत गावामध्ये येतात. म्हणून मोठ्या प्रमाणावर उघड्यावर शौचाला जाण्यामुळे ग्रामीण भागामध्ये अनेक आजार होतात. म्हणून स्वच्छतेचा प्रश्न हा शारीरिक, मानसिक आणि आरोग्यविषयक प्रश्न आहे. स्वच्छतेचा प्रश्न हा फॅशन नाही आहे. एक लक्षात घ्या. काही लोकांना असं वाटेल हातात झाडू घेतला, कचरा गोळा केला, फॅशन झाली, असं नाही. स्वच्छतेचा प्रश्न जो आहे तो शारीरिक सुद्धा आहे. कारण जर आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये स्वच्छता नसेल तर आपल्या मानसिकतेवर, आपल्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून सर्वात पहिलं अभियान स्वच्छतेमध्ये त्यांनी जाहीर केलं की उघड्यावर जी शौचाला जाण्याची जी पद्धत आहे विशेषतः ग्रामीण भागामध्ये ती बंद पाडण्यासाठी त्यांनी जवळपास वैयक्तिक शौचालयाला 12,000 रुपयाचं अनुदान सुरू केलं. म्हणजे ज्याला आपल्या घरामध्ये शौचालय बांधायचं असेल तर त्याला सरकारमार्फत 12,000 रुपये अनुदान दिलं जाईल. याच्याबद्दल एक पिक्चर सुद्धा आलेला आहे बघा, अक्षय कुमारचा, टॉयलेट एक प्रेम कथा. ही रियालिटी आहे. याच्या आधी एका स्त्रीला पुरस्कार दिला आहे. ही कथा जी आलेली आहे ती कथा याच्या आधी रिअल लाईफमध्ये घडलेली आहे. एका पोस्टमन असलेल्या मुलीचं एका खेडेगावाच्या मुलाशी लग्न होतं. आता ती शहरात राहिलेली आहे, पोस्टमन म्हणून नोकरीला आहे. तिचं लग्न झाल्यानंतर जेव्हा शहरात खेड्यात जाते, जेव्हा तिला खेड्यामध्ये बाहेर शौचाला डबं घेऊन जाण्याचा प्रसंग येतो त्यावेळेस ती आपल्या नवऱ्याला ठणकावते की जोपर्यंत शौचालय बांधणार नाही तोपर्यंत मी तुझ्या घरात राहायला येणार.
ही सत्यकथेवर तो पिक्चर बनवलेला आहे नंतर, हे लक्षात घ्या. म्हणून ग्रामीण भागामध्ये स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत असलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणून सरकारने जवळपास 2 लाख कोटी रुपये खर्च केले भारतामध्ये. 1,06,00,000 शौचालये 5 वर्षामध्ये तयार केली आहेत आणि मोठ्या प्रमाणावर लोकांना अनुदान दिलं आहे. तुम्ही अर्ज केला की चटकन अनुदान मिळतं. वैयक्तिक शौचालय तर केलेलीच आहेत. सार्वजनिक शौचालयासाठी जर ग्रामपंचायतीने प्रस्ताव दिला तर ताबडतोब तो मंजूर केला जातो. म्हणून वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय याच्याबद्दल मोठ्या प्रमाणावर मोहीम आखली. जेव्हा जम्मू काश्मीरमध्ये पंतप्रधानांनी भाषण दिलं त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की अनेक मुलींचं शिक्षण शौचालय नसल्यामुळे ग्रामीण भागात सुटतं, असं म्हणणं आहे. कारण शाळांमध्ये स्वच्छतागृहे नसतात. सर्वात जास्त अडचण मुलींची होते. पुरुषांची स्वच्छतागृह गावामध्ये उपलब्ध असतात, शहरामध्ये उपलब्ध असतात. महिलांची स्वच्छतागृह बहुसंख्य शहरांमध्ये गावामध्ये उपलब्ध नसतात. कारण ही आजही आपल्याला गरज वाटत आहे. शौचालय ही आपली गरज आहे हे आजही आपल्याला वाटत नाही. कारण आजही आपल्यामध्ये ही जागरूकता जी आहे ती जागरूकता आलेली नाही. स्वच्छतेबद्दलची जी जागरूकता यायला पाहिजे ती जागरूकता आजही आपल्यामध्ये आलेली नाही. म्हणून ही जागरूकता निर्माण व्हावी. कारण प्रत्येक गाव, प्रत्येक शहर स्वच्छ होईल तेव्हा देश स्वच्छ होईल. याने लक्षात घ्या. देश स्वच्छ होईल. दुसरी मोठी समस्या आपल्याकडे कचऱ्याची. विशेषतः आपल्याकडे कुठेही गेला तरी कचरा दिसेल. ठिकठिकाणी तुम्हाला कचरा दिसेल. गावात कचरा, शहरात कचरा. विशेषतः हे जे प्लॅस्टिक जन्माला आल्यानंतर कचऱ्याची फार मोठी समस्या निर्माण झाली. आपल्या देशामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला आहे की हा जो कचरा आहे याचं काय करायचं. समजा आपण स्वच्छता केली, गोळा केला, हा ठेवायचा कुठे. मुख्य प्रश्न काय आलेला आहे. समजा आपण गाव झाडून टाकलं, शाळा झाडून टाकली, त्याच्यामधून जो कचरा निघतो, वेगवेगळ्या प्रकारचा कचरा निघतो. बघा, शिरपूरमध्ये राहणाऱ्या मुलींना माहीत असेल की नगरपालिकेने 2 डस्टबिन दिले आहेत. 2 दिलेले आहेत. रेड कलर आणि ग्रीन कलरची डस्टबिन दिली. अलग अलग कचऱ्यासाठी दिली आहे. ओला कचरा वेगळ्या ठिकाणी टाकायचा, कोरडा वेगळ्या ठिकाणी टाकायचा. आपण इतके हुशार दोघं एकत्र टाकतो का? हा वेगळा का दिलाय? एकच डस्टबिन मध्ये का नाही चालू शकत? कोरडा कचऱ्याची विगतवारी करतायत. ओला कचरा जो आहे ना त्याच्यापासून जैव खत तयार करतायत. हे लक्षात घ्या. ओला कचरा वेगळा का मागवला जातो? जर ओला कचरा एका ठिकाणी व्यवस्थित साठवला, त्याच्यावर जर प्रक्रिया केली, गांडूळ वगैरे सोडले, तर ओल्या कचऱ्यामधून जैव खत तयार होतं. आणि असं जैव खत आपल्या शेतीसाठी अत्यंत उपयुक्त मानलं जातं. म्हणून जो जो ओला कचरा असतो आपल्या कुटुंबामध्ये, अन्नाचं उष्ट उरलेलं असेल किंवा इतर गोष्टी असतील, याच्यापासून जैव खत तयार होतं. म्हणून आपल्याला 2 गोष्टी करायच्या आहेत ओल्या कचऱ्यापासून. पहिली गोष्ट, कचऱ्यापासून ऊर्जा तयार करायची. हे लक्षात घ्या. आपल्या देशामध्ये ऊर्जेची जी गरज आहे ती फार मोठी आहे. जेवढी वीज लागते ना आपल्याला, त्याच्यापेक्षा कमी वीज आपल्या देशात तयार होते. तुम्ही खेड्यात राहणाऱ्या मुलींना विचारा, शेतीमध्ये लाईट फक्त 8 तास राहते. अनेक गावांना लोड शेडिंग आहे. का? तर आपल्याकडे अपेक्षित असं वीज तयार होत नाही. आपल्याकडे तर भरपूर कचरा आहे. मग हा जो कचरा प्रॉपर पद्धतीने, जैव कचरा जो आहे तो जैव कचऱ्याचा ऊर्जा निर्माण करता येते. 2 फायदा आहे. आता गोबर गॅस काय असतं? पूर्वी गोबर गॅसचे प्लांट असायचे, आजही काही गावामध्ये आहेत. या गोबर गॅसमध्ये काय होतं की एका बाजूला त्याच्यापासून गॅस तयार केला जातो, म्हणजे ऊर्जा निर्माण केली जाते. दुसऱ्या बाजूला त्याच्यापासून खत तयार केले जाते. म्हणून आपल्याला
जैव ऊर्जा निर्माण करायची. हे लक्षात घ्या. या अभियानाचा उद्देश काय की जैव ऊर्जा निर्माण करायची. जी ऊर्जा स्वस्त असेल, प्रदूषण विरहित असेल. कारण ही जी दुसरी ऊर्जा असते कोळशापासून तयार केलेली, हिच्यामुळे प्रदूषण होतं. पेट्रोलपासून डिझेलपासून तयार होणाऱ्या ऊर्जेमधून प्रदूषण होतं. ही जी आहे ही नॅचरल ऊर्जा आहे, हिच्यामधून प्रदूषण होत नाही. म्हणून आपल्याला जैव कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करायची. दुसरं, त्या कचऱ्यापासून खत तयार करायचं. आणि जो कोरडा कचरा आहे त्याची विगतवारी करायची. कारण आपल्याकडे कचऱ्यामध्ये ज्या अनेक वस्तू टाकतात त्याचं रिसायकलिंग करता येईल. उदाहरणार्थ काचेच्या बाटल्या आपण टाकतो, प्लॅस्टिक टाकतो. हे जे आहे याचं रिसायकलिंग होतं. आता तुम्ही जे कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक टाकतात ते जर वेगळं काढलं तर त्याचं रिसायकलिंग करता येतं. किंवा कागद टाकले, कागद, वयांचे कागद, कोणतेही कागद टाकले तर त्याच्यापासून पुन्हा कागद तयार करतात. म्हणजे ज्या वस्तूंना आपण कचरा समजतो, ज्याला आपण कचरा समजतो, त्या कचऱ्यामधून पैसा निर्माण करता येतात. हे लक्षात घ्या. अनेक ठिकाणी आता बडोद्यामध्ये एका इंजिनिअरिंगच्या मुलाने कचऱ्यापासून, कचरा जो आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून विटा तयार केलेल्या आहेत. त्याच्या विटा, घर बांधण्यासाठी ज्या विटा असतात ना, त्या विटा तयार केलेल्या आहेत. कचऱ्यापासून अनेक वस्तू तयार केल्या, फायबरसुद्धा तयार केलेलं आहे, जे प्लाऊड म्हणतो ना आपण. तर कचऱ्यापासून प्लाऊड तयार केले, पुठ्ठे तयार केले. असे अनेक उपयोग आपल्याला करता येतील. त्याच्यासाठी कचऱ्याची नीट विगतवारी केली पाहिजे. कारण हा कचरा डेपोमध्ये गेल्यानंतर व्यवस्थित पद्धतीने त्याची विल्हेवाट झाली तर कचऱ्यामधून देखील आपल्याला उत्पन्न करता येईल. कारण आपला देश कचरामुक्त करायचा आहे. त्याच्यासाठी शासनाने स्पर्धा सुरू केली आहे. तर भारतामध्ये जी शहरं कचरामुक्त असतील, प्रदूषणमुक्त असतील, सुंदर शहरं असतील, याला पुरस्कार दिला जातो. आपल्याकडे इंदोर हे जे शहर आहे हे भारतामधलं सर्वात स्वच्छ शहर मानलं जातं. कारण आजपर्यंत इंदोर शहराला 3 पुरस्कार मिळालेले आहेत. तुम्ही जर यदा कदाचित इंदोरला गेलात तर तुम्हाला दिसून येईल की इंदोरमध्ये कधीही कुठंही तुम्हाला असा कचरा सापडणार नाही. आणि यदा कदाचित पडलेला असेल तर जाणारा माणूस उचलून तो ज्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेली असेल तिथं. अतिशय जबरदस्त सिस्टीम त्यांनी विकसित केली आहे. संपूर्ण कचऱ्याची विगतवारी केली जाते, संपूर्ण कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. ही स्पर्धा लावण्याचा उद्देश काय? तर हा स्पर्धा लावण्याचा शासनाचा उद्देश असा आहे की या स्पर्धेच्या माध्यमातून शहरामधल्या लोकांना प्रेरणा ज्या आहेत त्या प्रेरणा निर्माण करता येईल. कारण आपल्याला कचरा मुक्त अभियान राबवायचं आहे. कारण जोपर्यंत कचरा आहे तोपर्यंत अस्वच्छता राहील. म्हणून स्वच्छता आणायची आहे. ती आपल्या घरापुरती मर्यादित ठेवायची नाही, ती समाजामध्ये प्रभावित करायची आहे. आणि समाजामध्ये प्रभावित करायची आहे तर अभियानामध्ये कचरामुक्त शहर, कचरामुक्त गाव हे महत्त्वाचं अभियान आहे. दुसरं महत्त्वाचं अभियान आहे कचऱ्यामध्ये जोडलेलं, ते म्हणजे झाडे लावणं. आता कचरा आणि झाडे यांचा काय संबंध आहे? कारण मोठ्या प्रमाणावर स्वच्छता अभियानामध्ये झाडांना महत्त्व आहे. कारण बरंचसं जंगल नष्ट झालेलं आहे. आपल्या अवतीभोवती आपण राहतो, सातपुड्याच्या शेजारी, आपल्या शेजारीच आहे. सातपुड्यावर कुठेही जंगल दिसतं का? एकेकाळी या सातपुड्यावर प्रचंड जंगल होतं. वेगवेगळे पशु, पक्षी, प्राणी असायचे. आज काय परिस्थिती आहे? पशु, पक्षी, प्राणी दिसत नाही. उलट बातम्या येतात, गावात बिबट्या शिरला, धुळ्याला बिबट्या दिसला, शिरपूरला बिबट्या दिसला. आता तो जंगल सोडून शिरपूरला कशाला येतो? आपण त्याच्या घरात राहायला चाललो गेलो म्हणून तो गावात येऊन गेला. हे लक्षात घ्या. कारण जंगलांना हे जे वन्य प्राणी आहेत यांना राहण्यासाठी जागा राहिल्या नाही, जंगलं राहिले नाहीत. ही जी अस्वच्छता का निर्माण झाली तर याच्या मागचं मुख्य कारण झाडं राहिली नाही, जंगलं राहिली नाहीत. म्हणून आपल्याला पर्यावरणाच्या रक्षणासाठी झाडं लावायची. कारण झाड हे प्राणवायू देणारा सर्वात मोठा स्रोत आहे. बघा आपल्याकडे प्रदूषण करणाऱ्या किती गोष्टी आलेल्या आहेत.
गाड्या आहेत, कारखाने आहेत, फटाके आहेत, अनेक गोष्टींमधून आपण प्रदूषण करतो. याचा परिणाम काय होतोय? जॉग्राफीचे विद्यार्थी असतील त्यांना माहीत आहे की ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आलेला आहे. आता ग्लोबल वॉर्मिंग काय? तर आपल्या डोकं जे आहे ना, आपल्या डोक्याच्या वर ओझोनचा लेयर आहे. सूर्याकडून जी किरणं येतात ना, ओझोन काय आहे? गाळणीचं काम करतं. सूर्याकडून जी तीव्र किरणं येतात, विशेषतः अल्ट्राव्हायलेट किरणं जे येतात, ती गाळून आपल्यापर्यंत पोचतात. त्याच्यामुळे काय होतं की आपल्याकडे जे सूर्यकिरण पोचतं ते स्वच्छ सूर्यकिरण असतं. पण काय झालं, आपण गेल्या अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करतोय, प्रदूषण करतोय. याचा परिणाम असा होतोय की आपलं जे ओझोन थर आहे त्याला छिद्र पडलं आहे. विशेषतः हे छिद्र ध्रुवावर पडलेलं आहे. याचा परिणाम काय झाला आहे की ओझोनच्या स्तराला छिद्र पडल्यामुळे ध्रुवावरची उष्णता वाढली. आता तुम्ही सर्व लोक 5वी पासून भूगोल शिकलेला आहे. तुम्हाला माहीत आहे की जगामध्ये जे पाणी आहे, जगामध्ये जे पाणी आहे त्याच्यापैकी 97% पाणी खारं आहे, समुद्रात आहे. जगामध्ये जेवढं पाणी उपलब्ध आहे तेवढं पाण्यामध्ये 97% पाणी हे समुद्रामध्ये, 3% पाणी गोडं पाणी आहे. 3% पाण्यापैकी 1% पाणी हे गोडं पाणी आहे, जे जमिनीमध्ये आहे, आपल्या नद्यांमध्ये, नाल्यांमध्ये, धरणांमध्ये, तलावांमध्ये आहे. आणि 2% पाणी बर्फामध्ये, बर्फ स्वरूपात आहे. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव, हिमालय ज्या ठिकाणी बर्फ असतो तिथं आहे, बर्फामध्ये पाणी आहे. हे जे पाणी आहे हे बर्फामध्ये आहे. आता काही ठिकाणी असा बर्फ आहे तो कधीच वितळत नाही, वर्षानुवर्ष तसाच राहतो. जर पृथ्वीची उष्णता वाढली तर काय होईल? जर पृथ्वीची उष्णता वाढली की ज्या ठिकाणी ध्रुवावर बर्फ पडलेला आहे, जो कधीच वितळत नाही, तो वितळेल. तो वितळला तर काय होईल? ते पाणी समुद्रात येईल. समुद्रात आलं तर काय होईल? समुद्राची पातळी उंचावेल. समुद्राची पातळी जर 1 मीटर जरी उंचावली, फक्त 1 मीटर सांगतो, तर समुद्रकाठाची जगातली मोठी 100 शहरं बुडतील. 1 किलोमीटर जर उंची वाढली तर अख्खं बॉम्बे शहर, मद्रास, कलकत्ता समुद्राखाली. ऑलरेडी आपल्याकडे भूमी कमी आहे, 29% जमीन आहे, 71% समुद्र आहे. आणि याच्यातलीच जमीन कमी होऊन गेली तर राहणार कुठं? शेती कुठं करणार? खाणार कुठं? जगासमोर 100 प्रश्न निर्माण झाले. आणि मग आपण आपल्या भविष्यातल्या पिढींसाठी काय राखून ठेवणार आहे? त्याला नष्ट करणार का? आपण फक्त आधाशीपणे आपला फायदा पाहणार, पण आपल्या येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्यांच्यासाठी काही अशा प्रकारचं जीवन सोडणार का? म्हणून आजपासून भविष्यात ज्या येणाऱ्या पिढ्या आहेत, आपले वंशज आहेत, त्यांना जर वाचवायचं असेल तर आजपासून आपण त्याची तयारी केली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आजपासून आपण स्वच्छता अभियानासोबत झाडं पण लावली पाहिजे. म्हणून स्वच्छता अभियानामध्ये वृक्ष लागवडीला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. स्वच्छता अभियानामध्ये वृक्ष लागवड हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणून स्वच्छता अभियान हे फक्त काही लोकांना असं वाटतं की एक राजकीय कार्यक्रम आहे, किंवा त्या अभियानामध्ये त्यांनी ॲपमध्ये फोटो वगैरे टाकण्याचं सांगितलं आहे, किंवा काही लोक सेलिब्रिटींसोबत फोटो काढावे म्हणून हातात झाडू वगैरे घेतात. आपल्याकडे प्रकार असतो, मोठा माणूस आला की मग त्याने झाडू घेतला की मग आपण पण झाडू घ्यायचं, थोडा वेळ झाडायचं, फोटो काढला गेला की झाडू. काही उद्योगी तर मी असे पाहिले की कचरा नसेल ना, कुठून तरी कचरा आणायचा, तो समोर टाकायचा आणि मग आपण झाडायच्या आणि फोटो काढायचे. हे असं जे स्वच्छता अभियान आहे हे अभियान नाही. स्वच्छता अभियान विशेषतः या मुलांमध्ये रुजवणं गरजेचं आहे. हे जे विद्यार्थी आहेत यांना पहिली जाणीव अशी झाली पाहिजे की आपण जो कचरा निर्माण करतो तो जरी थांबवू शकलो, फार जास्त काही करायचे नाही. तुम्ही जो कचरा निर्माण करतात, कुठेही फेकतात, हे करतात, तुम्हाला नुसती एवढी जरी सवय लागली की आपण निर्माण केलेला कचरा योग्य ठिकाणी टाकणं, ही एकच सवय जरी मुलांमध्ये
शाळेत शिकणाऱ्या मुलांमध्ये विकसित केली तरी देखील फार मोठं काम होऊ शकतं. कारण आपल्याला ही अजून जाणीवच विकसित झाली नाही की आपण हा कागद फेकतोय चुकीचा आहे. आपल्याला ही जाणीव विकसित करून देणं गरजेचं आहे. विदेशातले लोक कचरा का फेकत नाही? कारण विदेशामध्ये लहानपणापासून त्यांना असं शिकवलं जातं. कारण पहिलीपासून आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे प्रॉब्लेम असा आहे की हे जे शिक्षण दिलं जातं आपल्याला हे पुस्तकी जास्त आहे. आपल्याला लहानपणापासून संकटाला तोंड देणं कधी शिकवलं जात नाही. उदाहरणार्थ आग लागली तर काय केलं पाहिजे, हे मोठं झाल्यावर कुठंतरी कॉलेजमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचं ट्रेनिंग असतं तेव्हा शिकवलं जातं. लहानपणापासून त्यांना शिकवलं गेलं पाहिजे की आग लागली तर काय झालं पाहिजे, गॅस गळला तर काय झालं पाहिजे, गॅस गळती झाली तर काय, घरात एखाद्याला अटॅक आला तर काय केलं पाहिजे. आता आम्ही सावळद्याला NDRFचं ट्रेनिंग होतं, आमच्या कॉलेजच्या 100 मुलांना घेऊन गेलो. तर त्याने ट्रेनिंगमध्ये काय शिकवलं, जर कुटुंबामधल्या एखाद्या व्यक्तीला अटॅक आला, कारण अटॅकचे प्रमाण आता प्रचंड वाढलेलं आहे, तर अशा वेळेस प्राथमिक उपचार म्हणून काय करायचं, कशा पद्धतीने हार्टला पंपिंग करायचं, कशा पद्धतीने त्यांचा श्वास पुन्हा सुरू करायचा. कारण अटॅक आल्यानंतर पहिली कृती काय होते की त्या माणसाचा श्वास बंद होतो. मग जर त्याचा ताबडतोब श्वास सुरू केला, त्याच्या हार्टला जर व्यवस्थित प्रेस केलं किंवा तोंडाने जर त्याला व्यवस्थित श्वास दिला तर त्याचा श्वास चालू होतो आणि त्याचा श्वास जर चालू झाला तर तो दवाखान्यापर्यंत पोहोचू शकतो. हे ट्रेनिंग त्यांनी दिलं. मुलांनी अत्यंत आवडीने भाग घेतला. दुसरं ट्रेनिंग त्यांनी दिलं की पूर आला किंवा पाण्यामध्ये पडलो तर कसं वाचायचं. त्यांनी काही इतक्या छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या. या ज्या पाण्याच्या बाटल्या असतात ना, या सुद्धा आपल्याला वाचू शकतात. 2-3 पाण्याच्या बाटल्या. पुठ्ठे जे असतात ना थर्माकोलचे, याच्यावर सुद्धा आपण जिवंत राहू शकतो. थर्माकोल पाण्यामध्ये तरंगतं. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्या की ज्या आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात. म्हणून मुलांना ही जी जाणीव आहे, ही जी ट्रेनिंग आहे, ही ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. कारण स्वच्छता नुसती भाषणं देऊन, फोटो काढून, व्हिडिओ दाखवून येणार नाही, तर लहानपणापासून त्याचं महत्त्व पटवून दिलं पाहिजे. म्हणून नरेंद्र मोदींनी शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये स्वच्छतेबद्दल मुलांमध्ये जाणीव आणि जागृती विकसित करण्यासाठी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा किंवा NSSमध्ये देखील हा जो स्वच्छता अभियानाचा पुरस्कार जो आहे हा केला गेला. या मागचा उद्देश एकच आहे की तुम्हा सर्वांमध्ये या गोष्टीबद्दल आवड निर्माण व्हावी. कारण जगातले जे प्रगत देश आहेत, या देशांना आपण प्रगत का म्हणतो, कारण हे नुसते प्रगत नाहीत तर हे प्रचंड स्वच्छ आहे. तुम्ही अमेरिका पहा, इंग्लंड पहा, जपान पहा, तिथं तुम्हाला प्रचंड स्वच्छता दिसेल. कोणत्याही ठिकाणी घाण दिसणार नाही, कचरा दिसणार नाही. आणि तिथं शिस्त पहा. जपानमध्ये गेलात, अमेरिकेमध्ये गेलात तर कुणी तुम्हाला लाईनमध्ये जाता नाही. बस स्टँडवर जा, रेल्वेवर जा, आपल्याकडे काय, आपल्याकडे रुमाल टाकणारे भेटतात खिडकीमधून. काही तर कलाकार खिडकीतून मध्ये घुसतात. नाही जागा सापडली की ड्रायव्हर मार्गे घुसतात. आपल्याला या गोष्टीची अजूनही सवय नाही. मग शीटवरून मारामाऱ्या, शिवीगाळ करणं, भांडणं करणं. तर या ज्या शिस्त आहेत, या छोट्या गोष्टी आहेत, तर या ज्या शिस्त आहेत, या शिस्त आपल्यामध्ये निर्माण व्हावी. कारण समाज प्रगत केव्हा होतो, विकसित केव्हा होतो, तर समाजामध्ये तशा प्रकारची शिस्त असणे गरजेचे. म्हणून हे जे स्वच्छता अभियान आहे हे फक्त स्वच्छतेपुरतं मर्यादित नाही, तर एक बहुअंगी अभियान आहे. या अभियानाच्या माध्यमातून देशातल्या प्रत्येक नागरिकाला जोडायचं, हे लक्षात घ्या. कारण स्वच्छता करणं हे एका माणसाचं काम नाही. जसं पंतप्रधानाने एक दिवशी स्वच्छता केली म्हणजे काय देश स्वच्छ होऊन जाईल असं नाही. त्यांनी जी स्वच्छता केली ती प्रतिकात्मक स्वरूपाची केली. किंवा काही सेलिब्रिटी लोक
तात्पुरते रोडवर उतरले. अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, प्रियंका चोपडा वगैरे क्रिकेटर हे लोक सर्व झाडू घेऊन उतरले म्हणून स्वच्छ होईल असं नाही. तर या अभियानामध्ये या देशातल्या सर्व गावांना, सर्व शहरांना, सर्व सरकारी निमसरकारी कार्यालयांना, संस्थांना आणि नागरिक जे आहेत त्या नागरिकांना उतरवायचं आहे. हा त्यामागचा उद्देश आहे. 5 वर्षाचं टार्गेट ठेवलं होतं मोदींनी. 2014ला हे अभियान सुरू केलं होतं. 2019पर्यंत हे टार्गेट पूर्ण करायचं होतं. गांधींची 150वी जयंती होती 19ला, पण तरीही हे अभियान पूर्ण झालं नाही. 5 वर्षामध्ये देश स्वच्छ झाला नाही. म्हणून आता स्वच्छता अभियान 2 पार्ट 2 सुरू झालेला आहे. आता त्याचं 2024पर्यंत हे अभियान चालणार आहे. हे अभियान त्यांनी जरी टार्गेट 5 वर्षाचं दिलं असलं तरी एवढ्या कमी कालावधीमध्ये लोकांमध्ये सवयी निर्माण होणं शक्य नाही. भविष्यात देखील ते अभियान चालू राहणार आहे. पण हळूहळू का असेना स्वच्छतेबद्दल लोकांमध्ये जी जाणीव विकसित होते आहे किंवा स्वच्छतेबद्दल जी जनजागृतीची मोहीम सुरू केली आहे. कारण त्यांचं म्हणणं आहे की स्वच्छता अभियान ही लोक चळवळ बनणं गरजेचं आहे.